नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमचं वय 35 ते 50 मध्ये असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की आता तुमच्याकडे राहिलेले आहेत फक्त 15 ते 20 वर्ष आणि या 15 ते 20 वर्षामध्ये तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे आणि तुम्हाला त्यातून चांगले वेल्थ क्रिएट करायचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी यूज करून चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सर्वात पहिले आता आपण पाहूयात की तुमच्याकडे कोणते ऑप्शन अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल पेन्शन स्कीम, म्युच्युअल फंड, गोल्ड, पोस्ट ऑफिस डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, बॉन्ड, सेव्हिंग बॉन्ड, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट, सुकन्या समृद्धी योजना, डेप्ट म्युच्युअल फंड्स, लाईफ इन्शुरन्स, लिक्विड फंड्स, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट. या टाईपचे ऑप्शन्स आता सध्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण यापैकी प्रॉव्हिडंट फंड, फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल पेन्शन स्कीम ह्या टाईपचे जी इन्व्हेस्टमेंट आहे यामधून तुम्हाला खूप कमी रिटर्न्स मिळतात. त्यानंतरचं आहे गोल्ड, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट. यामध्ये तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आणि या रिटर्नची सुद्धा काहीही गॅरंटी नाही, कारण की स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, जर तो स्टॉकने चांगलं परफॉर्म नाही केलं तर तुमच्या स्टॉकची प्राईस झिरोसुद्धा होऊ शकते. आणि रिअल इस्टेटचं सुद्धा सेम आहे. जर तुम्ही एखाद्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि ती जर प्रॉपर्टीची व्हॅल्यू पुढे फ्युचरमध्ये जर वाढली तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला त्यातून रिटर्न्स मिळू शकत नाही. आणि गोल्डचं सुद्धा सेम आहे. आणि गोल्डमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला ते कॅरी करावं लागतं किंवा ठेवावं लागतं, किंवा तुम्हाला बँकच्या लॉकरमध्ये ठेवावं लागतं, किंवा गव्हर्नमेंटकडनं गोल्ड सेव्हिंग बॉन्ड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागते. पण ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा रिस्कीच आहे, कारण की सांगू शकत नाही की तुम्हाला त्याचे तेवढे चांगले रिटर्न्स मिळतील की नाही. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये काही ना काही ॲडव्हान्टेजेस असतात किंवा डिसॲडव्हान्टेजेस असतात. पण आपल्याला तर इन्व्हेस्टमेंट करायची आणि रिस्क तर घ्यायची आहे. मग आपण कोणतं ऑप्शन्स आहे ज्यामधून आपल्याला कमी वेळामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामधून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवायचे आहेत, तर त्यासाठी 3 बेस्ट ऑप्शन्स आहेत. यापैकी आहे पहिला रिअल इस्टेट, दुसरा आहे स्टॉक मार्केट. पण या दोन्ही ऑप्शन्समध्ये तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तिसरं ऑप्शन आहे म्युच्युअल फंड. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डीप नॉलेजची गरज नाही. ज्या कुठल्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल त्या फंडबद्दल पूर्ण डिटेल्स 2-3 दिवस वाचा, रीड करा, त्याचा पास्ट परफॉर्मन्स बघा आणि मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तर तुम्हाला त्यामधून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता ते कसे ते पाहूयात. जर तुमचं वय 35 असेल तर तुमच्याकडे 25 वर्ष शिल्लक आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि जर तुमचं वय 40 वर्ष असेल तर तुमच्याकडे 20 वर्ष आहेत. आणि जर तुमचं वय 50 वर्ष असेल तर तुमच्याकडे पुढचे 10 वर्ष आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर आता आपण असं समजून चालूयात की तुमचं वय आता सध्या 40 वर्ष आहे आणि तुमच्याकडे फक्त 20 वर्ष शिल्लक आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला मंथली 5,000ची SIP सुरू करायची आहे, जर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगले रिटर्न्स हवे असतील तर. आणि जर तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही 10,000ची SIP सुद्धा सुरू करू शकता. आपण 5,000चं कॉमन एक्झाम्पल बघूयात की ज्यामध्ये 5,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. ही 5,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लार्ज कॅप फंडमध्ये केली तर तुम्हाला 15% रिटर्न मिळतात. जर तुम्ही लार्ज अँड मिड कॅपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 18% रिटर्न मिळतात. जर तुम्ही कोणत्याही मिड कॅपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला 20% रिटर्न मिळतात. आणि जर तुम्ही स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला 22-23% आरामशीर रिटर्न्स मिळून जातात. म्हणजेच काय, तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर आपण 3ही फंड्सचं मिळून किंवा 4ही फंड्सचं मिळून ॲव्हरेज पकडूयात की तुम्हाला 18% रिटर्न कोणत्याही टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मिळतील. तर 18% ॲव्हरेज आपण पकडलं तर 20 वर्षामध्ये 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुमची आणि 1,10,00,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण जर तुम्हाला असं वाटतं आहे की ही इन्व्हेस्टमेंट मला पुढचे 20 वर्ष ठेवायची नाही आहे, फक्त मला 10च वर्ष इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर तुम्ही फक्त 10 वर्ष इन्व्हेस्ट करा. म्हणजे जरी तुमचं वय 40 वर्ष असेल तर पण तुम्ही फक्त 10 वर्ष इन्व्हेस्ट करा. तर 6 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि त्यातून तुम्हाला मिळणार आहेत 16 लाख रुपये. एवढी इन्व्हेस्टमेंट केली, 16 लाख रुपये तुम्हाला मिळाले 10 वर्षामध्ये. 40 वर्ष असू दे तुमचं वय, किंवा 50 वर्ष असू दे, किंवा तुमचं वय 35 वर्ष असू दे, फक्त तुम्ही 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करा. किती? 10 वर्ष. आणि त्यातून मिळणार आहेत 16,81,000.
आता 10 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची नाही आहे, तर ही इन्व्हेस्टमेंट आयदर त्या फंडमध्येच तुम्ही ठेवा किंवा तुम्ही एखादा दुसरा असा फंड शोधा की ज्यामध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळेच्या सगळे 16 लाख रुपये तुम्ही त्या वेगळ्या फंडमध्ये किंवा त्याच फंडमध्ये ठेवून दिले. आता प्रत्येक वर्षी जर तुम्ही बघितलं तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील 18% हिशोबाने. तुम्ही इन्व्हेस्टमेंट आता कोणतीही करत नाही, हे 16 लाख तसेच्या तसेच ठेवून दिले. दरवर्षी यामध्ये इन्क्रिमेंट किती लाखाचं होतं आहे पहा. जर तुम्ही एकच वर्ष ठेवलं 18% हिशोबाने तुम्हाला मिळणार 3,02,000 रुपये. समजतं आहे? म्हणजे जर तुमचं वय 50 वर्ष असेल, तुम्ही 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला मिळणार किती आहेत 3 लाख रुपये. म्हणजे दरवर्षी तुम्हाला 3 लाख रुपये मिळणार जर 18% रिटर्न मिळाले तर. म्हणजे दरवर्षी तुम्ही 3 लाख रुपये त्यातून काढा. तुमचे 16 लाख मुद्दल जी आहे ती तशीच राहणार आहे आणि 3 लाख रुपये दरवर्षी तुम्ही काढू शकता. आता हे 3 लाख रुपये तुम्ही दरवर्षी नाही काढले आणि हे पैसे असेच पुढचे 5 वर्ष ठेवून दिले. किती? फक्त 5 वर्ष आपण घेऊयात, 5 वर्ष ठेवून दिले तर त्या पैशांचे म्हणजे जी 16 लाख व्हॅल्यू होती त्याची व्हॅल्यू किती झाली आहे पहा 38 लाख. म्हणजे तुम्हाला वेल्थ गेन किती मिळाला 21 लाखाचा. म्हणजे 16 लाखाचे 38 लाख रुपये झाले. जर तुमचं वय 35 वर्ष आहे आणि तुम्ही 15 वर्षे इन्व्हेस्टमेंट तशीच नंतर पहिले 10 वर्ष भरले नंतर पुढचे 15 वर्ष तशीच इन्व्हेस्टमेंट ठेवून दिली तर त्याचे होणार आहेत 2 करोड रुपये. म्हणजे वन टाईम तुम्हाला फक्त 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट करायची आणि नंतर त्यातनं पैसे मिळवतच राहायचे. पैसे वाढतच राहणार आहेत तुमचे, पैसे कमी होणार नाही. ज्यांचं वय 50 वर्ष आहे त्यांनी 10 वर्ष पैसे भरायचे, 18% मिळणार, 16 लाख रुपये तुम्हाला मिळाले. दरवर्षी तुम्हाला ठरवायचे की हे 3 लाख रुपये तुम्हाला हवेत की हे तसेच ठेवून द्यायचे. अशी काही गरज नाही की दरवर्षी 3 लाख रुपये तुम्हाला काढायलाच हवेत. तुम्ही महिन्यातनं 50,000 रुपये काढा एका महिन्यामध्ये, नंतर तुम्हाला गरजच नाही आहे ते पैसे तसेच ठेवून द्या. ते पैसे वाढतच राहणार आहे आणि हे एक्झाम्पल सर्व कॅटेगरीतल्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे. जर तुमचं वय 40 असो, 45 असो किंवा 50 असो, ह्या सर्व कॅटेगरीमधल्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे. याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी किती केली होती? फक्त 6 लाख रुपये. म्हणजे फक्त 6 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि लाँग टर्म तुम्हाला त्यातनं पैसे मिळतच राहणार आहे जर तुम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी यूज केली तर. म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे पहिले 10 वर्ष तुम्ही दर महिना 10,000ची SIP सुरू करा, 10 वर्ष भरा, 12 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. 18%नुसार तुम्हाला 33 लाख रुपये मिळणार आहे. आता हे 33 लाख तुम्हाला काय करायचे आहेत, इथे लमसम तसेच ठेवून द्यायचे आहेत, काढायचे नाहीत किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही. पुढचे 5 वर्ष जरी ठेवलेत तुम्ही तर 18%च्या हिशोबाने या 33 लाखाचे 76 लाख रुपये झाले. हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 10 वर्ष ठेवून दिलीत तर 1,75,00,000 रुपये होणार आहेत आणि हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष ठेवली तर 9,21,00,000 रुपये होणार आहेत. एवढी पॉवर आहे म्युच्युअल फंडमधून इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळवण्याची. म्युच्युअल फंडमध्ये जसं आपल्याला सांगितलं जातं की 18%, 15% किंवा 20% रिटर्न मिळतात, पण ही गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार कराल त्यावेळेस तुम्ही प्रॉपर त्याचं ॲनालिसिस करूनच मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.